थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेच्या 4 सप्टेंबरच्या भागात गायत्रीने आता खूप मोठा मान दिल्याने मानसी प्रभूंच्या घरच्या श्रीकृष्णाची पूजा करण्यासाठी पुढे येते। त्यानंतर मानसी आता मनोभावे पूजा केल्यानंतर सुनंदाला विचारते की मावशी खरंच खूप छान पूजा मांडली आहे, मी फोटो काढू का एक? तेव्हा आबा सांगते की नाही, आमच्या घरात असे फोटोज नाहीत काढत। तेव्हा गायत्री आबावरती चिडते आणि आबा सांगते की मानसी पहिल्यांदा आपल्या घरी आली आहे, आपल्या घरातल्या परंपरा तिला अजून माहिती नाही आहेत आणि मानसीला ती फोटो काढण्यासाठी परवानगी देते। मानसी श्रीकृष्णाच्या पूजेचे फोटोज काढते। त्यानंतर गायत्री संपदाला सांगते की मानसीची आई, अहो जा जा घ्या दर्शन, तुमची मुलगी भाडं देणार आहे ना मग। तेव्हा संपदाही उठून आता दर्शन घेण्यासाठी येते। तोपर्यंत तेजसचा फोन वाजतो। तेजस आता मोबाईल पाहतो तर त्याच्या लक्षात येतं की मानसीने त्याला कसले तरी फोटोज पाठवले आहेत। जेव्हा तेजस आता ते फोटोज पाहतो तर मानसीने श्रीकृष्णाचे फोटो काढलेले तेजसला पाठवलेले असतात। तेजस जेव्हा मागे वळून पाहतो तर मानसी तिथे उभी असते। मानसी इशाऱ्याद्वारे सांगते की घरातल्या पूजेचे फोटो आहे। तेव्हा तेजसच्या चेहऱ्यावरती एक कोड स्माईल आलेलं असतं। त्यानंतर तात्यांनी शंख फुंकून पूजा संपन्न केलेली असते। तेव्हा तात्या सुनंदाला सांगतात की आता पाळणा म्हण। सुनंदाला खूप वाईट वाटतं। सुनंदा तात्यांना सांगते की अहो परंतु दरवर्षी तर तेजस म्हणतो ना। तेव्हा तात्या सांगतात की नाही, यावर्षी तू म्हणायचा आहेस। तर तिथे गायत्री सुनंदाला सांगते की सासूबाई अहो लवकर म्हणा ना, बाळकृष्ण वाट पाहतो आहे। तेव्हा सुनंदा काळजावरती दगड ठेवून तशीच उठते। तेजस यावर्षी पूजेमध्ये सहभागी नाही आहे, यामुळे घरातले सगळेच जण खूप दुखावले गेलेले असतात। सगळ्यांनाच त्याची आठवण येत असते। सुनंदाला तर खूप वाईट वाटत असतं। जेव्हा सुनंदा पाळण्याची दोरी धरते इतक्यातच तेजस आता बाहेरून पाळणा गात असतो। सगळेजण आता चकित होऊन बाहेर पाहायला लागतात। तेजसने जेव्हा पाळणा गायला सुरुवात केलेली असते त्याच वेळेस त्याच्या आवाजाने मानसी अगदी मंत्रमुग्ध होऊन गेलेली असते। सगळ्यांच्याच नजरा तेजसकडे लागलेल्या असतात। तर गायत्रीला आता मोठा धक्काच बसलेला असतो। मानसीने तेजसला श्रीकृष्णांचे फोटो पाठवले असतात। तो फोटो पाहतच तेजस आता पाळणा गात असतो। घरातले सगळेजण आता खूप खुश झालेले असतात। तात्यांच्या डोळ्यातून सुद्धा अश्रूंच्या धारा वाहू लागलेल्या असतात। तेजसच्या आवाजाने सगळ्यांनाच मंत्रमुग्ध करून सोडलेलं असतं। त्यानंतर सुनंदा उठते आणि गायत्री पाळण्याची दोरी धरते। गायत्रीचा मात्र चेहरा पार उतरून गेलेला असतो। तेजसने घराच्या बाहेर राहूनही प्रभूंच्या घरातलं त्याचं कर्तव्य पूर्ण केलेलं असतं। त्यानंतर प्रभूंच्या घरातल्या पाळण्याची दोरी धरायला मानसी पुढे येते। मानसी हात जोडून श्रीकृष्णांना नमस्कार करते आणि त्यानंतर मनोमन म्हणते, देवा या घरात मी येणं, त्यानंतर बाबांना मी वचन देणं आणि पुन्हा या घरात येणं, हे सगळे संकेत तू मला दिले आहेस। हे सगळं तू स्वतः घडवून आणतो आहेस। सगळेच जण आता आनंदाने भारावून गेलेले असतात, अगदी तात्या सुद्धा। गायत्री मात्र चांगलीच तोंड घशी पडलेली असते। पाळणा गायल्यानंतर तेजस आता फोनमधल्या श्रीकृष्णाच्या फोटोलाच आता मनोभाव नमस्कार करतो। पूजा पाळणा सगळं काही संपन्न झाल्यानंतर सुनंदा आणि आभा दोघेही घरातल्या सगळ्यांनाच आणि ज्या शेजार पाजारच्या बायका आलेल्या असतात त्या सर्वांना प्रसाद म्हणून दही पोहेचे, जे की तेजसच्या खूप आवडीचे असतात, ते प्रसाद म्हणून सगळ्यांना देतात। तर त्यानंतर मानसी परत आता फोटोज काढत असते। संपदा निधी तिथेच असतात। तेव्हा सुनंदा मानसीला हाक मारते। घरातल्या सगळ्या ज्या बायका आलेल्या असतात त्यांना सुनंदाने प्रसाद देऊन निरोप दिलेला असतो। त्या बायका जेव्हा बाहेर येतात तेव्हा तेजसच्या गायलेल्या पाळण्याचं खूप कौतुक करतात। त्यानंतर मानसी जेव्हा सुनंदाकडे येते, सुनंदा तिला सांगते की दही पोह्यांचा प्रसाद तूही घेऊन जा आणि सुनंदाचं लक्ष बाहेर जातं। तेजस सुनंदाकडेच पाहत असतो। तेजसलाही खूप वाईट वाटत असतं। मानसीलाही आता त्या दोघांसाठी खूप वाईट वाटायला लागतं। त्यानंतर तेजस पटकन आता आपले अश्रू पुसतो आणि तेथून निघून जातो। सुनंदालाही आता आपल्या मुलासाठी अश्रू अनावर होतात आणि ते दुःख लपवून सुनंदा पटकन किचनमध्ये जाते। तेव्हा मानसीलाही खूप वाईट वाटतं। मानसी सुनंदाची समजूत घालण्यासाठी, तिला धीर देण्यासाठी तिच्या मागे किचनमध्ये जाते। जेव्हा मानसी किचनमध्ये जाते पाहते तर सुनंदा तेजससाठी खूप रडत असते। मानसी तिथे सुनंदाला सांगते की मावशी तेजस किती छान गाणं गातात ना, मला माहितीच नव्हतं अहो, आणि तुम्ही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होणार आहे। सुनंदा रडतच मानसीला सांगते की कधी चांगलं होणार आहे ते जाणे। बापलेकांना एकमेकांविषयी खूप काही वाटतं, परंतु त्याच्यामध्ये त्यांची तत्त्व आडवे येतात। आजच बघितलंस ना तू। त्यानंतर सुनंदा तेजसचं बालपण काढते।
ती मानसीला सांगते की आजचा दिवस किती खास असतो आमच्यासाठी. म्हणजे आज माझा काना, माझ्या तेजसचा वाढदिवस असतो. आजच्या दिवशी तो जन्मला होता आणि हे तेव्हा खूप खुश झाले होते. मला सतत हे म्हणायचे की हा पट्ट्या आपल्या घराची परंपरा जपणार आणि तेजसने सुद्धा यांच्या विश्वासाला कधीच तडा नव्हता जाऊ दिला. अभ्यासात हुशार होता, खेळात तरबेज होता. त्यानंतर पुढे सुनंदा मानसीला सांगते की गोल्ड मेडलिस्ट आहे तो, परंतु त्याचा काय उपयोग? नशिबानेच त्याला साथ दिली नाही आणि म्हणून त्याची ही अवस्था झाली आहे. खरं तर त्याची अवस्था वाईट करणारी गायत्रीच असते. चहूबाजूनी बदला घेण्यासाठी गायत्रीने प्रभू कुटुंबाला बंदिस्त करून टाकलेलं असतं. सुनंदा मानसीला सांगते, आज तू पाहिलंस ना, त्याचा आवाज ऐकण्यासाठी सगळेजण किती आतुर झाले होते. पाळण्यातला कृष्णसुद्धा खूप आतुर झाला असणार आहे. परंतु देवकीलाच माहीत ना गं की तिला किती त्रास होतो आहे. तिला तिच्या कृष्णापासून लांब राहावं लागतं. मग ते मथुरेपासून गोकुळापर्यंत असू दे किंवा उंबरठ्याच्या बाहेरपासून आतपर्यंत असू दे. तेव्हा मानसीच्या लक्षात येतं की सुनंदा तेजसमुळे किती तुटून गेली आहे. तेजसच्या किती घोर काळजीमध्ये आहे ती. आज पहिल्यांदा असं घडतं आहे मानसी की तेजसचा वाढदिवस घरात साजरा होत नाहीये. यांचाच हट्ट होता की तेजसचा वाढदिवस दरवर्षी तिथीनुसारच म्हणजेच कृष्ण जन्माष्टमीला साजरा व्हावा आणि आज तेच हट्ट धरत आहेत की तेजसचा वाढदिवस या घरात कधीच साजरा नाही करायचा. त्या दोघांच्या मध्ये सुनंदाची मात्र खूपच जास्त फरफटत होत असते. मानसी सुनंदाला धीर देत सांगते की मावशी, तुमचा विश्वास आहे ना तेजसवरती? मग तेव्हा सुनंदा सांगते की हो, माझा पूर्ण विश्वास आहे तेजसवरती. तेव्हा तो ना नेहमीच सगळं काही चांगलंच करत असतो. आज तेजस जरी चुकीचा वागला असला तरी त्याच्या पाठीमागचा हेतू त्याचा चांगलाच असणार आहे, मला खात्री आहे. तेव्हा मानसी सांगते की मग झालं तर त्यांचा हेतू चुकीचा नव्हताच. परंतु तेजसला वचन दिल्यामुळे मानसी पुढे सुनंदाला खरं काय ते सांगत नाही आणि त्यानंतर ती सुनंदाला समजूत घालते, हाच विश्वास तुमचा एक दिवस नक्की खरं ठरेल आणि तेजस लवकरात लवकर या घरात येतील. दरवर्षी तेजस दहीपोहे खाऊनच कृष्ण जन्माष्टमीचा उपवास सोडतो आणि आज त्याचा उपवास कसा सुटणार याची आता सुनंदाला तेजसच्या आईला खंत लागून राहते. तेव्हा मानसी एक आयडिया काढते. मानसी सुनंदाला सांगते की मावशी, या घरात तेजस येऊन प्रसाद नाही घेऊ शकत, परंतु हा प्रसाद बाहेर जाऊ शकतो ना. तेव्हा सुनंदा मानसीला सांगते की नाही नाही अगं, यांनी सांगितलं आहे की या घरातला अन्नाचा कणही त्याला द्यायचा नाही, नाहीतर ते अन्न त्याग करतील. बघ, मधल्यामध्ये माझंच किती मरण आहे पाहतेस ना तू. कुणाला सावरायचं, नक्की कुणाची बाजू घ्यायची काहीच समजत नाही आहे मला, असं सांगून सुनंदा रडतच तेथून निघून जाते. मानसी आता काळजीत पडते. इकडे तेजस बाहेर एकटाच उभा असतो, विचारात असतो आणि त्याच्या डोळ्यांमध्ये अश्रूही असतात. आभा येते. आभा आल्यानंतर जेव्हा तेजसच्या खांद्यावरती हात ठेवते तेव्हा तेजस पटकन आपले डोळे पुसतो आणि त्यानंतर आभाचेही पुसतो. तिला सांगतो की अगं आभा, ठीक आहे मी, आणि बघ ना, इतक्या वर्षानंतर पहिल्यांदा काहीतरी चांगलं घडतं आहे. माझ्या वाढदिवसा दिवशी मला नोकरी मिळाली आहे. तेजस पुढे आभाला सांगतो की माझंच चुकत होतं. नाही म्हणजे मी सतत तात्याला सांगायचो ना की मला बिझनेस करायचा आहे, परंतु बिझनेसची सुरुवात अशी छोट्या गोष्टींमधून होते हे मला आत्ता लक्षात आलं आहे, नाही का. तेव्हा तेजसचा अचानक फोन वाजतो. तर कोचिंग क्लासेसच्या शिक्षकाचा फोन आलेला असतो, जे की गायत्रीने घाणेरडं कारस्थान केलेलं असतं तेजसची नोकरी घालवण्यासाठी. तेव्हा तेजस आता फोन रिसीव्ह करतो आणि त्यानंतर सर तेजसला सांगतात की 9ला तुम्हाला यायला सांगितलं होतं ना उद्या. तेव्हा तेजस त्यांचं पुढचं बोलणं ऐकून न घेता स्वतःच बडबड करायला लागतो. तो सांगतो की सर, 9ला 5 मिनिटं कमी असतानाच मी तिथे पोहोचेन आणि काळजी करू नका, छडीचा वापर मी अजिबात करणार नाही बरं का, आणि मुलांना छान सगळं काही समजुतीने सांगेन. तेव्हा तिथे ते सर म्हणतात की एक मिनिट, उद्यापासून तुम्हाला यायची काहीच गरज नाही. तेव्हा तेजसला खूप मोठा धक्काच बसतो. आभापासून बाजूला जात तेजस विचारतो की काय झालं आहे नक्की सर. तेव्हा ते सर सांगतात की आम्ही सगळी काही चौकशी केली तुमची, तुम्ही ओव्हर क्वालिफाईड आहात आणि त्यातून तुमचे पोलीस रेकॉर्ड आढळून आले आहेत. असले पोलीस रेकॉर्ड असलेले शिक्षक नको आहेत मला, कारण त्याच्या मुलांवरती किती वाईट परिणाम होऊ शकतो याचा आम्ही विचार केला आहे. त्यामुळे उद्यापासून तुम्ही येऊच नका, असं सांगून आता ते सर फोन ठेवतात. तेजसच्या पायाखालच्या आता जमीनच हादरते. एका छोट्या गोष्टीची सुरुवात त्याने केलेली असते तात्यांना जिंकून घेण्यासाठी, परंतु ती घडण्याआधीच सगळं काही उद्ध्वस्त झालेलं असतं. तेजस आता जाम टेन्शनमध्ये येतो.
तेव्हा आभा त्याला विचारते की काय झालं आहे दादा. तेजस सांगतो की काहीच धड होत नाहीये आबा. वाटलं होतं की आता ही नोकरी करून तात्यांना जिंकून घेईन, परंतु त्याचा काहीच उपयोग नाही. ही सुद्धा नोकरी माझ्या हातून गेली. इतक्यातच पाठीमागून गायत्री हाक मारते. गायत्रीने आता तेजसला सगळ्यात मोठं सरप्राईज दिलेलं असतं. तेव्हा गायत्री म्हणायला लागते की अरे तेजस, आता हीच तर वेळ आहे ना तुझा वाढदिवस साजरा करण्याची. आणि त्यानंतर छाया, विनोद, गायत्री तिघे मिळून तेजसला बर्थडे विश करतात. गायत्रीने तेजसचं औक्षण करण्यासाठी ताटही तयार करून आणलेलं असतं. गायत्री तेजसच्या दुःखावरती मुदाम मीठ चोळत असते. ती तेजसला सांगते की आता श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव साजरी झाला ना, मग आता हा सोहळा साजरी करायला नको का. विनोद, जा बरं सगळ्या प्रभुवासियांना घेऊन ये. तेव्हा विनोद आता बाहेरून दवंडी पिटवल्यासारखा जोरजोरात ओरडायला लागतो. घरातले सगळेच जण आता तेजसचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बाहेर आलेले असतात, परंतु नक्की गायत्रीचं काय चाललंय कोणालाच कळत नसतं. तर तिथे मानसी आणि तिचे कुटुंबीय सुद्धा असतात. गायत्री सुनंदाला सांगते की सासूबाई, चला बरं पटकन तुमच्या लाडक्या कृष्णाचं औक्षण करून घ्या. आणि त्यानंतर ती आभाला सांगते की आबा, आता आईचं झाल्यानंतर तू सुद्धा तुझ्या लाडक्या भावाचं औक्षण करून घ्या. तर सुनंदा तेजसला ओवाळत असते. तेव्हा गायत्री मुद्दाम तात्यांना सांगते की तात्यासाहेब, आता विसरून जावा ना सगळं. किती दिवस धरून ठेवणार आहात हा राग. आपण घरात जरी त्याचा वाढदिवस साजरा करू शकत नसलो तरी बाहेर तरी चालेलच ना. आबा जेव्हा आता तेजसचं औक्षण करत असते तेव्हा तिला खूप रडू येत असतं, कारण तेजसची नोकरी गेल्याची बातमी फक्त तिलाच माहिती असते. तेव्हा तेजस तिला सावरून घेतो. त्यानंतर गायत्री पुढे औक्षण करायला येते आणि म्हणायला लागते की काय छान दिसता आहात तुम्ही भाऊजी, कुणाचीही नजर नको लागायला. असं म्हणून काळा टीट लावणार इतक्यात गायत्री थांबते आणि मुद्दाम तेजसला विचारते की काय झालं भाऊजी, लुकअप लुकअप, आज एवढा छान दिवस आहे आणि तुमचा चेहरा का पडला आहे. गायत्रीने विचारता क्षणी तिथे आता आभा सगळ्यांसमोर सांगते की आई, अगं ना, खरंच आज कोणाची ना आपल्या घराला नजरच लागली असणार आहे, कारण दादाची नोकरी लागण्याआधीच गेली. तेव्हा घरातील सर्वांनाच खूपच मोठा धक्का बसतो. तर मुद्दाम गायत्री नाटकं करत म्हणायला लागते की छाया, अगं ताट पकड पटकन, मला इतका जोराचा धक्का बसला आहे ना की ताट पडलं असतं अगं खाली. आणि त्यानंतर तेजसला मुद्दाम डिवचत म्हणायला लागते की आई गं भाऊजी, किती वाईट झालं ना हो, परंतु ठीक आहे ना, आज मी तुम्हाला सगळ्यात छान गिफ्ट देते. दिनेशची भीती खरी ठरलेली असते, कारण दिनेशने तेजसला आधीच सांगितलेलं असतं की गायत्रीपासून सगळं लपवून ठेवायला. गायत्री विनोदला आता गिफ्ट मागते. विनोद जेव्हा गायत्रीच्या हातात गिफ्ट देतो तेव्हा गायत्री तेजसला त्याचं गिफ्ट द्यायला लागते. तर तेजस सांगतो की नाही नको, राहू देत. गायत्री सांगते की असं का करतोस तेजस, आज किती तुझ्या महत्त्वाचा दिवस आहे. नाही म्हणजे एक गोष्ट हातातून गेली म्हणजे आजचा आनंदाचा क्षण साजरा करायचा नाही असं नाही ना. तेजस घेत नाही म्हटल्यानंतर ती तात्यांना सांगते की तात्यासाहेब, आता तुम्हीच सांगा ना तुमच्या कृष्णाला. अरे हे गिफ्ट तुला काहीही करून घ्यावंच लागेल, कारण या सगळ्यांमध्ये घराचं भवितव्य आहे. हे गिफ्ट तू घेतलं आणि पाहिलंस ना तर तुझ्या मनावरचा सगळा ताण निघून जाईल. नक्की आता गायत्रीचा पुढचा धमाका काय आहे हे कोणालाच कळत नसतं. तेजस ते गिफ्ट तरी घेतो, परंतु त्यानंतर तो आभाच्या हाती टेकताच गायत्री सांगते की अरे उघडून तरी बघणार आहे. तेव्हा तेजस आता नाईलाजाने ते गिफ्ट उघडतो, तर त्यामध्ये वेटरचे कपडे असतात. तेव्हा गायत्री तेजसला सांगायला लागते की मला माहिती होतं रे, तुला नोकरी काही मिळणार नाही आहे, त्यामुळे तुला मी स्वतःहून माझ्या हॉटेलमध्ये नोकरी देते आहे वेटरची. तेव्हा सर्वांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. तेजस जो गोल्ड मेडलिस्ट असतो त्याने आता वेटरचं काम करायचं का असा सर्वांनाच प्रश्न पडलेला असतो, कारण गायत्रीला सगळ्या प्रभू कुटुंबाला स्वतःचा गुलाम बनवून ठेवायचा असतो. याचाच तर तिला बदला घ्यायचा असतो. काय म्हणतात ते कंत्राटी कामगार, ते असतात ना जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचे असतात, ज्यांना दररोजचा पगार मिळत असतो. तू माझ्या इथे नोकरी कर, हळूहळू माझे सगळं कर्जही फेडून टाक. तेव्हा तेजस आता खूप चिडतो. गायत्रीचा मास चांगलाच उतरवण्यासाठी तेजस आता तिने दिलेले कपडे फेकून देतो आणि तिला सांगतो की नको आहे तुमची नोकरी. मानसी तिच्या आईला खूप वाईट वाटत असतं तेजसची ही अवस्था पाहिल्यानंतर, कारण तेजस मनापासून किती चांगला व्यक्ती आहे हे त्यांना चांगलेच माहिती असतं. त्याचा तेजसवरचा असणाऱ्या रागाचा गायत्री फायदा उचलत असते. वेळोवेळी त्याचा अपमान करून त्याला नेहमी खाली पाहत असते. तात्या पुढे येतात आणि ते कपडे जे तेजसने फेकून दिलेले असतात ते उचलतात. तेव्हा तेजस सांगतो की तात्या प्लीज तुम्ही मध्ये पडू नका. तात्या आता तेजसला इशारा करतात आणि गप्प बसायला सांगतात. तात्या सर्वांना सांगतात की कुणीही माझ्या मागे यायचं नाही.
तेव्हा घरातील सर्वच जण धक्क्याने तात्यांकडे पाहत राहतात. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत, मानसी संपतरावांच्या फोटोसमोर उभी राहत सांगते की बाबा, आज तेजसचा वाढदिवस आहे. तुम्ही दिलेल्या वचनाचा आणि या मंगळसूत्राचा खरा अर्थ आज मी त्यांना सांगणार आहे. हीच असेल माझ्याकडून तेजससाठीची भेट. असं सांगून मानसी तेजसकडे जाते. तेजसला तिने दही पोहे खायला दिलेले असतात, कारण त्याच्याशिवाय तेजस कधीच उपवास सोडत नसतो. तेव्हा मानसी तेजसला सांगते की तेजस, बाबांनी आपल्याला जे वचन दिलं होतं त्याचा खरा अर्थ होता. पुढे मानसी आता